नमस्कार. आम्ही चाललोत बघा गावाला. माझे चुलत सासरे वारले, त्यांचा 10वा 19 तारखेला. तर घरातून मी काय व्हिडिओ बनवला नाही. निघताना खूप उशीर झाला होता. अक्षयचं ॲडमिशन घ्यायला मुंबईला जायला लागलं. तर बघा आता दुसरा दिवस आहे, शुक्रवार. तर आता सकाळीच आम्ही इथेच मुक्काम केला शिक्रापूरला. खूप रात्री उशीर झाला, मग आम्ही हॉटेलवरतीच तिथंच थांबलो. आणि आता बघा बाहेरचं वातावरण खूप मस्त, असं थंडगार, असे झाडं बिडं. आणि आता शेतामध्ये काय इकडं पाणी नसल्यामुळे काहीच नाही आहे. कुठे कुठे म्हणजे लिंबुनीचा बाग दिसतोय, संत्र्याचा किंवा घास असं थोडंफार हिरवं दिसतंय. नाहीतर असं रानामध्ये आता काहीच हिरवं दिसत नाही. पण आता सकाळची वेळ असल्यामुळे थोडंसं गार वाटतंय. बघा रस्त्यावर कोणीच नाही. आम्ही खूप सकाळी लवकरच निघालो. 6 सव्वा 6लाच रूम सोडलं आम्ही. तर आता मला लवकर जायचं आहे आणि 10च्या आधीच 10 वाजता वाटतं. तर 8 वाजता सुरुवात होते 10व्याला. तर मग आता मी चाललो आहे घाई गडबडमध्येच. तर आता तिथे काय मी ब्लॉग बनवणार नाही आहे, कारण सगळी माणसं वगैरे असतात आणि गावाकडच्या माणसांना आवडत नाही हे अशा गोष्टी. म्हणून जेवढं मला तुम्हाला दाखवण्यात येईल तेवढं दाखवण्याचे प्रयत्न करील मी व्हिडिओ बनवण्याचा. तर बघा असं आमचं गाव. आता बघू पुढे गेल्यावरती. तर बघा आलो आहेत आता जवळ, आमच्या गावाजवळ. तर हे बघा तिकडचं असं वातावरण, असे झाडं वगैरे मस्त हिरवेगार येतं. तर बघा आता लवकरच आम्ही पोहोचतो आमच्या घरी पुंडीमध्ये. तर हे बघा असं झाडं येतं लिंबुनीचे, संत्रीचे. तर आलो आहेत बघा आता घरी. तर आता यांचे दुसरे काका आहेत, त्यांच्या दारातलं हे वातावरण असं मस्त बघा. हे चिंचेचं झाड आहे. काही काही लोक आमच्या आधी आलेत बघा. ह्या गाड्या वगैरे दिसत आहेत बघा. तर बघा हे आमचं पुंडी गावातलं घर. इथे राहायचे, आता रानात राहायला गेलेत. तर बघा हे सगळं घर पडलंय आणि त्याच्या जागेवर सगळं असं गवत झाडी उगवले. आता गावामध्ये खूप कमी लोक राहतात, सगळे रानाने राहायला गेलेत. गावात आता कोणीच राहत नाही. बघितलं का किती उंच उंच असले झाडे उगून. काट्याचे झाड आहेत हे सगळे. झाडं उगलेत आता इथे. सगळं पडलंय, भिंत. आता काय असं वाटतच नाही की पहिलं इथं घर होतं म्हणून. तर निखिल आधीच कुठेतरी गेलते, आता चालले तिकडे. तर बघा किती अवस्था बेकार झाली. तर हे कोणाचं घर होतं? होय. वाडे होते मोठमोठे. हे पण वाडा तिकडे पुढे वाडा. आमचा मोठा वाडा पुढं होता आमचा. किती कोणीच नाही राहिलं इथं आता. आम्ही रानाने गेलो. हां सगळंच पडलं, म्हणजे असं काहीच नाही. सगळं म्हणजे झाडीच उगलं. आता तेवढा मोठा वाडा. बघा तसं पाणी भरायला लागलंय. मस्त प्यायचं पाणी, एवढं गार आहे. ऊन किती आहे. तर त्यांनी मोटर चालू केली, एवढं टप भरायला ठेवलं. खूप गार मस्त पाणी. हे आमचं घर आहे. सगळं आता पडलंय, कोण आता राहत पण नाही इथे. झाडं वगैरे उगलेत, सगळं पडलंय. आता फक्त आठवण राहिल्या तिथे. हे समाधी आहे का इथे? काय सांगतात दादा इथे?
काय वाचव ना मला काय मिळणार कुठं काय वाचायला वाचायला काय नाही सकाळी 2-4 जण जात होते पण बरं झालं एकच गेला त्याला धुलता धुलता बेजरी हे वरद पाठीवर पहिले सांगतो पाठीवर बाई इकडे ना इकडे इकडे बरोबर का नको जाऊ ग पुढे सरस्वती नाही नाही तसं बस 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 लागला होता लागला होता बाबा लागला होता ना मग आपण बघून गेलो. म्हणलं काय पाणी आहे तेवढं कमी कर पाणी आहे तिकडे होत तिथे पाणी चांगलं स्वच्छ होतं इथं पण स्वच्छ आहे. ते पाणी एवढं स्वच्छ होतं हे पाणी स्वच्छ होतं लोक त्यातच कपडे धुतात आपण जिकडे पहिल्यांदा चाललो होतो ना तिकडे जास्त स्वच्छ पाणी हा तेच बघा आता आम्ही आलोय हॉटेलवर हॉटेल संत एकनाथ बघू आता काय आहे तिथे नाश्ता करणार आहेत आम्ही सगळेजण तर बघू आता काय काय भेटते खायला नाही बाबा आपल्याला मलाच होणार लागेल मला पण पाहिजे मला पण रस्सा वडा 7 रसावळा 7-8 वडे सोडू 10 वडे काय करा ज्याला लागेल तो घेते सुलतान राय म्हणून थांबले होय पुढे पळायला चिंगाट चांगलं आहे मला अशी घरी भजी अशी तशी भजी तिथे म्हटलं मग ते थोड्या रस्त्यावर पण खायला वाटलं मावशीचा हा बघा मागला आहे आहे ना हे नेलं वाटतं काय काय नाही घेतलं ना खा जा मी आणते आईस्क्रीम येताना हां ठीक आहे चल काय बोलले असं नाही बोलायचं पिलो बघा मावशीचं आमच्या लिंबाचा बाग आहे ना ग माऊ काय चिव चिव ना तुझं ना हाय कर हाय हाय कर अनुष्का हाय कर असं कर असं ही मका तुमची नाही ना आमचीच आहे हे का हा. या किती मोठे लिंबाचे झालेत झाडं हो का काटे बघा हे थांब 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 हां खाली नाही पडत का ओय, अनुष्का काटे लागतील लिंबाचे थांब 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 मी पकडते थांब हां जा खाली जा जा ते निखिल पकड रे मला जाऊस तर जा बघ किती कसले मोठाले झाड कार्तिक तू बघतोस की नाही ब्लॉक काय कर मग तुझं नाव सांग काय पूर्ण नाव सांग
नाही नाही पहिलीला आहे तो, खोटा बोललास. कार्तिक पहिलीला गेलाय आता. चंदनाचं झाड आहे नाही, भारी आलं. हे बघ काट्या, जाऊ नका जाऊ नका. हे बघ. हो बघ, छोटी असून बघ याने खेळ मामीला तोडू लागले. बघ नाही तो हे बघ हे बघ हे बघ इथे एक हे बघ. काटे वर पडते हाताला, राहू दे. हा हा. वास येतो. नाही येत. आता कशी किलो येतं लिंब? आता स्वस्त झाली अहो ही पावसामुळं, वाऱ्यामुळं. हा आता 20 रुपये किलो होते काल. आळीत आम्ही रस्त्याला कोणतरी ओतून दिल तर ढिगारा. आणि गेल्या 5-7 हे बघा, आम्ही लहानपणी आहे ना असे फटाके फोडायचे, आवाज आहे बघा. अरे फुस करते. असं नाही, थांब नाही, थांब थांब थांब. फुटले आहे बघ, हे बघा बघ. आऊ काटे येतो. हा बरोबर, आम्ही नाही फोडायचं ते. चहा पाणी काही नको सांगायचं, आम्ही सगळं केलंय, फक्त भेटायला आलोय. ते नव्हतं कालचं ते नाश्ता तू सांग. कालच्या नाश्त्याने सगळी वाटली. सगळ्यांचीच वाट. ते सोडा बिडा टाकत असतील त्याच्यामध्ये. सोडा टाकते तर शिळा पाकायचे, गरम करून देते. हा, ते काय फ्रेश नव्हतं. आशाकाच्या घरी तर देवांश आणि शिवांश बघा कसे खेळत आहेत. आम्ही आत्ताच उठलोत ना देवांश. रात्री आम्ही बसलो होतो मस्तपैकी, गप्पा वगैरे केल्या, खूप मस्ती केली ह्या मुलांसोबत. जांभळं पण खाल्ली ना रे. इकडे या 2 मिनिटं, तो तुमच्याच मागे आलाय. देवांश ये. या बघा कसा खेळतोय हा, कसा खेळतोय, आमच्या बॅगेवर उडा मारतोय. हा त्याला लय मजा येते ना रे. पॉम्पॉम आहे ना देवांश. या अयो, देवांशला बोलो. शिवांश, शिवांश आंघोळ करायचे. तू आंघोळ केली? शिवांश, देवांश, शिवांश पोयम बोल. बोल. खबडप खबडप घोडोबा. घोड्यावर बसले लाडोबाचे लाड करते कोण? बोल. करते कोण? आजी, आजोबा, मावशा 2. बाय बाय करा, बाय बाय करा, बाय बाय. खूप छान असे फुलं येतात ना इथे. तर आता आम्ही चाललोय पुंडीला. 13वा आहे आज.
तर चला. कमी रस्ता ह्याच्यात पाणी आहे त्यावेळेस काहीच कळत नव्हतं. हा एवढी टाकी बांधलेली आहे. का? फुल भरलेले पाणी. एखाद्या वेळेस लाईट बीट नसली काही 2-4 दिवस छान आहे पाणी बिणी मस्त. आता तुम्ही सोय केली. फक्त आता ही मोठी गाडी जायचं थोडंसं होईल. गाडी बसते बसते का? जमाने काढायला लागते. हा आता ती काय आपली गाडी ती पण पहिली लावलेली आपली. हे बघ निखिल ते जास्वंदीचं फुल गेले ते बघ लाल आहे ते गणपती बसतो तसा तेव्हा तिथं आहे ते बघ. गणपतीला व्हायला घेत सांगा फक्त इथं हा केरूळ कड्यावन हा रोड केरूळ आहे तो. हा बघा इकडं मस्त असे लिंबोणीचा बाग आहे. हा पुढे कुठे गेलाय माहिती नाही पण हे बघा आमच्या इथे आलेलो आम्ही संगीताईच्या घरी. हा त्यांचा बंगला. जास्वंदीचं झाड खूप फुलं आम्ही मागे आलो तर खूप फुलं होते ना. बघा आलो तिकडे आम्ही आमच्या दुसऱ्या मामाकडे. त्यांची बघा अशी शेती आहे. बघा मी थोडीशी आंबे घेतलेत. इथे एक आंब्याचं झाड आहे. हे सगळे आंब्याचे झाड त्यांचं हे घास आहे. पुढे बघा हे चिक्कूचे झाड. हे चिक्कू आहे. खूप गोड आहेत चिक्कू. मस्त आले चिक्कू. खूप मोठे मोठे झाडं झाले चिक्कूचे पण. ऊन लागते आभाळ आलं इकडे भरपूर. हे बघा हे चिक्कूचं झाड जवळून दाखवते. कसले चिक्कू आहेत बघितलं का. आणि आता त्याला फुलं पण भरपूर आली. लिंबोणीचा बाग आहे तिकडे. हा घास आहे. मवळ पण याच्यात एक बसले. पेरू आहेत का काय हो, पेरू होते ना इकडं पिकलेत का. हा चालेल चालेल मला आवडतात. पण जाताना पेरू घेऊन जाऊया. राहू द्या बस बस बस.